नमस्कार. गोल्डन फूड रेसिपीज अँड ब्लॉग्समध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण बनवतो आहे कॉर्नची बिर्याणी आणि त्याचबरोबर गरमागरम कॉर्नचे सूप. तर त्याच्यासाठी आपण येथे मकाचं कणीस घेतलेलं आहे. मकाचं कणीसचे दाणे कसे काढायचे 2 पद्धतीने आपण बघणार आहोत. तर पहिल्या पद्धतीमध्ये मी मक्याचं कणीस मधोमध तोडून घेतले आणि या पद्धतीने सहज बोटाने दाणे निघतात. नाहीतर एक लाईन तुम्ही चमच्याच्या साहाय्याने काढून घेऊ शकता. बाकी सगळे दाणे असे झटपट आपल्याला काढता येतात. आता दुसरी पद्धत आपण बघूयात. तर हे राहिलेला अर्ध कणीस आहे, त्याला आपण सुरीच्या साहाय्याने वरून खालपर्यंत असं कापून घेऊयात. ही खूपच झटपट पद्धत आहे, पण याने काय होतं, एकदम मुळासकटच दाणे निघत नाहीत. जे आपण हाताने काढतो ते एकदम आरपार निघले जातात. तर दोन्हीमधला काय फरक आहे हे कमेंटमध्ये तुम्ही मला नक्की सांगा. हे पहा, एक हाताने काढलेले दाणे आणि दुसरे झटपट असे सुरीच्या साहाय्याने काढलेले. तर चला, बिर्याणीसाठी ज्या तयारी आपण केलेली आहे तो कॉर्न काढून झालेले आहेत. काही मसाले घेतले, खडे मसाले, काय काय साहित्य घेतलेलं आहे मी पुढे तुम्हाला सांगणारच आहे. तर जे तांदूळ घेतलेले आहेत, एक स्टीलची छोटी वाटी, मी 2 वाट्या तांदूळ घेतलेले आहेत, बासमती तांदूळ बिर्याणीचे. तर त्याला 2 पाण्याने धुवून भिजत ठेवलेत. तर बाकीची तयारी करूयात. बीन्स घेतलेले आहेत, त्याला बारीक मी कापून घेते एकदम. त्याचबरोबर गाजर देखील घेतलेले आहेत, त्याला देखील बारीक आपण कापून घेऊयात. बीन्स कापून झाले, त्याला एका वाटीमध्ये मी काढून घेते. हे जे गाजर आहे त्याला मी एकदम बारीक असं कापून घेणार आहे. त्याचबरोबर आपण घेतलेले आहेत 2 कांदे, त्यांना आपण उभे पातळ असे कापून घेऊयात. कांदा कापताना देखील उभा आणि आडवा दोन्ही पद्धतीने कापता येतो. आडवा कापलेला कांदा जो स्लाईस असतात त्या मोठ्या आणि पातळ असतात. तर चला, त्याचबरोबर आपण एक वाटण बिर्याणीसाठी बनवून घेणार आहोत. तर इथे कमी तिखट असलेल्या 4 मिरच्या मी तोडून घेतल्यात मिक्सरच्या भांड्यामध्ये. भरपूर आलं आणि लसूण घेतलेलं आहे आणि आता हे वाटण पाणी न घालता आपण वाटून घेऊयात. आता इथे मी वाटण हे वाटून घेतले, तुम्ही हे बारीक चिरून देखील घालू शकता. तर चला, कांद्याची पात आहे ती नंतर कापूयात. तोपर्यंत आता कढईकडे गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये 1 चमचाभर तूप घातलेलं आहे मी आणि त्याच्यामध्ये काही खडे मसाले घातलेत. खडे मसाल्यांमध्ये मिरी, स्टार फूल, एक हिरवी वेलची, जाय, हे आपलं दालचिनीचा तुकडा, जेवढे खडे मसाले तुमच्याकडे असतील तेवढे तुम्ही घालू शकता. तमालपत्र देखील घातलेले आहेत 2. त्यांना तेलामध्ये चांगलं परतून द्यायचं. त्याच्यानंतर मी जिरे घातलेली आहे, हळद घातलेली आहे. हळद तेलामध्येच घातली की बिर्याणीला छान रंग येतो. तर कापून घेतलेला कांदा या पद्धतीने चोळून घालायचा आहे, म्हणजे तो जो त्याच्या स्लाईस आहेत त्या छान अशा सुटल्या जातात. मस्त कांदा असा परतून घ्यायचा ब्राऊन कलरवरती. कांदा पटकन परतण्यासाठी तुम्ही इथे मीठ देखील घालू शकता, पण मी तसाच परतून घेतलेला आहे. यावेळेस आपण कांद्यावर टोमॅटो घातलेलं नाही आहे कॉर्नच्या बिर्याणीसाठी. फक्त कांदा, खडे मसाले आणि आपण तूप घातलेलं आहे 1 चमचा. तर त्याच्यामध्येच आपण हे करणार आहोत. तर कांदा चांगला परतला की त्याच्यामध्ये आपण बीन्स आणि हे गाजर आहेत आपण जे कापून घेतलेले ते घालूयात. हे पहा, हे आहेत बीन्स आपण एकदम बारीक कापून घेतलेले आहेत. तुम्हाला हवं तर तुम्ही मोठे देखील ठेवू शकता. गाजर देखील तेवढंच बारीक कापून आपण घेतलेलं आहे. आता या सर्व भाज्या परतून घ्यायच्या छानशा. गॅस आपला मंद ते मध्यमच ठेवायचा. आणि त्याचबरोबर आता आपण हे कॉर्न घेतलेले आहेत, तर एक पूर्ण कणसाचे दाणे मी काढून घेतलेले आहेत, ते आपण या कॉर्नच्या बिर्याणीसाठी घालणार आहोत. तुम्ही तांदूळ अगोदर शिजवून, भात अगोदर शिजवून त्याच्यानंतर देखील हे सर्व साहित्य फ्राय करून कॉर्नचा फ्राईड राईस देखील करू शकता. तर आज आपण बिर्याणी करतो, तर सर्व साहित्य आपण एकसाथच कढईमध्ये शिजवून घेणार आहोत. कढईमध्ये देखील बिर्याणी खूप छान होते.
तर चला, कॉर्नचे दाणे आपण घालून घेतलेले आहेत. आता हे सर्व साहित्य आपण छान असं मिक्स करून घेऊयात. त्याला परतून घ्यायचं मिनिटभर. मध्यम आचेवरतीच आपण परतून घेतोय. तर आता आपण जे वाटण करून घेतलेलं आहे ते वाटण मी 2 चमचे ते घालून घेते. थोडंसं वाटण मी त्याच्यामध्ये शिल्लक ठेवणार आहे. ते का ते आपण पुढे बघणारच आहोत. त्याच्यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. आणि ज्या याच्यामध्ये आपण मिरच्या वापरलेल्या आहेत हिरव्या, त्या कमी तिखटवाल्या आहेत. त्याच्यामुळे मुलं देखील ही बिर्याणी खाऊ शकतात. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी तिखट करू शकता. लाल तिखट देखील आपण थोडंसं कलरसाठी घालणार आहोत. एक काश्मीरी लाल तिखट आहे. हिरव्या मिरचीच्या ऐवजी तुम्ही फक्त लाल मिरचीची पावडर देखील वापरू शकता. तर चला, याच्यामध्ये काही पावडर मसाल्यांमध्ये आपण गरम मसाला नाही घालत आहे. इथं शाही जिरी, शाही बिर्याणी मसाला आपण घालतो आहे. तर एक मोठा चमचा, पोहे खाण्याचा चमचा असतो तेवढा आपण याच्यामध्ये घालून घेतला आहे. हिंग घालायचं आहे 2 चिमूटभर. हिंगाने बिर्याणीला छान अशी चव येते आणि हिंग खाल्ल्याने ॲसिडिटी होत नाही. त्याच्यामुळे शक्यतो जेवढ्या भाज्यांमध्ये किंवा बिर्याणीमध्ये जे काही पदार्थ बनवाल त्याच्यामध्ये हिंग घालायचा. धना पावडर घातलेली आहे 1 चमचाभर. आणि याच्यामध्ये आपण थोडीशी कांदा पात आणि कोथिंबीर देखील घालून घेऊयात. कारण आपण नेहमीच पदार्थ झाल्यानंतर तो पदार्थ सजवण्यासाठी छान अशी कोथिंबीर वरून पेरतो. पण त्याच्यापेक्षा जो पदार्थ, ती भाजी शिजताना देखील, ती बिर्याणी शिजताना देखील फोडणीमध्ये कोथिंबीर घातली तर चव आणखीनच वाढते. तर चला, सर्व साहित्य छान असं मिक्स केलं आहे. आणि आतापर्यंत आपला तांदूळ देखील चांगला शिजलेला नाही, आपला विजलेला आहे. शिजायचा आहे त्याला अजून. आता तर त्याला शिजायला घालूयात. ओके. तर चला, कढईमध्ये घालून घेतला आहे आणि अजून अर्धा चमचा तूप मी याच्यामध्ये घातलेलं आहे. आणि हे साहित्य छान असं मिक्स करूयात. हे छान असं मिक्स केल्यानंतर आता आपण याच्यामध्ये पाणी घालून घेणार आहोत. तर ज्या वाटीने मी 2 वाट्या तांदूळ घेतला होता, तर 2 वाट्या तांदूळ घेतला म्हणून मी याच्यामध्ये 4 वाट्या पाणी घातलेलं आहे. आणि आता चवीनुसार मीठ घातलं आहे. छान असं मिक्स केलं आणि मोठ्या गॅसवरती मी आता याला उकळी काढणार आहे. तर उकळी येते तोपर्यंत मी ज्या भांड्यामध्ये आपण मसाला केला होता ना वाटण, त्या भांड्यामध्येच थोडेसे कॉर्न मी फिरवून घेणार आहे पाणी घालून. तर ही आहे आपली, हे पहा, ही मस्त अशी पेस्ट आपण मक्याच्या दाण्यांची, कॉर्नची करून घेतलेली आहे. पाणी घातलं होतं थोडंसं त्याच्यामध्ये आणि फिरवून घेतलेलं आहे. हे पहा, या पद्धतीने. तर ही आहे आपली तयारी कॉर्नच्या सूपची. तर हे पहा, जे बिर्याणी आहे आपली, त्याला छान अशी उकळी आली पाण्याला. तर पाणी छान असं उकळलं आहे. तर आता आपण गॅस मंद करणार आहोत आणि याच्यावरती झाकण ठेवायचं आणि आपल्याला छान अशी आपली कॉर्न बिर्याणी वाफेवरती मंद आचेवरती शिजून घ्यायची आहे. मध्ये 2-2.5 मिनिटांनी मी एकदा चेक करून खालची बाजू वरती करत मिक्स करून घेतली. त्याच्यानंतर 3-4 मिनिटानंतर मी चेक करते तर पूर्ण पाणी छान असं आटून गेलेलं आहे आणि मस्त असा सुका मोकळा असा आपला राईस दिसायला लागलेला आहे. म्हणजेच आपली छान अशी बिर्याणी तयार झालेली आहे. तर आता ह्याच्यामध्ये मी एकदा याला मिक्स करून घेते. हे पहा, पूर्ण पाणी आटून गेलेलं आहे. छान अशी बिर्याणी आपली शिजलेली आहे. मोकळी सडसडीत बोलतात ना, तसं एकदम शीत आणि शीत वेगळं झालेलं तुम्ही बघू शकताय. आणि या बिर्याणीचा सुगंध देखील खूप छान असा घरामध्ये दरवळत आहे. तर आता छान असं मिक्स मी करून घेतलं आहे. थोडा वेळ झाकण ठेवते कारण आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत कांदा पात आणि कापलेली छानशी बारीक अशी कोथिंबीर. तर हे पहा, तर मस्त कांदा पात ताजी ताजी आणि कोथिंबीर घालून घ्यायची आणि पुन्हा एकदा हे सर्व साहित्य छान असं मिक्स करायचं. कारण कोथिंबीर घातल्यानंतर जर तुम्ही तो पदार्थ मिक्स केला नाही तर ती कोथिंबीर काळी पडते. म्हणून ही कोथिंबीर घालून घ्यायची आणि छान अशी ती पदार्थामध्ये मिक्स करायची आणि पुन्हा झाकण ठेवायचं आणि त्याच्यामुळे टेस्ट अजून वाढते. तर चला, मस्त आपली कॉर्न बिर्याणी तयार झालेली आहे.
चवीला देखील अतिशय उत्तम लागते. नक्कीच करून पहा आणि गोल्डन फूड रेसिपीज अँड ब्लॉग्सला नक्कीच कळवा कशी झाली ते. व्हिडिओ आवडल्यास तुम्ही लाईक करा, तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये हा कॉर्न बिर्याणीचा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज गोल्डन फूड रेसिपीज अँड ब्लॉग्सला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका प्लीज. तर चला, मस्त अशी आपली कॉर्न बिर्याणी तयार झालेली आहे. पण आपला व्हिडिओ काही संपलेला नाही, कारण मी तुम्हाला धन्यवाद बोलणार आहे. पण अजून आपली कॉर्नची बिर्याणी तर तयार झालेली आहे. पहा, स्पूनने देखील मी दाखवते तुम्हाला. मस्त खायला खूप मजा येईल. नक्कीच करून पहा. गरमागरम बिर्याणी तयार झाली. तर याच्यासाठी आपल्याला सूप देखील करायचा आहे. तर ही बिर्याणी आपण कॉर्न सूपसोबत एन्जॉय करणार आहोत. तर ही मस्त अशी बिर्याणी आपली तयार झालेली आहे. आता याला झाकून आपण साईडला ठेवूयात आणि सूपची तयारी करूयात. तर कॉर्नचं सूप देखील या बिर्याणीबरोबर खूप मस्त छान असं लागतं. तर चला, या बिर्याणीला हे पहा, मस्त बिर्याणी आहे छान अशी. नक्कीच तुम्ही करून पहा. पुन्हा मी दाखवते. एकदम सुटसुटीत अशी, प्रत्यक्षित नशीत छान असं वेगळं झालेलं आहे. दिसायला देखील एकदम छान दिसते आणि चवीला देखील अतिशय भन्नाट झालेली आहे. तर चला आता सूपची तयारी करूयात. बिर्याणीला झाकून ठेवलं. आता एका कढईमध्ये 1 चमचाभर बटर घातलेलं आहे आणि त्याच्यामध्ये भरपूर लसूण घालायचं आहे कापलेला. आलं घालायचं आहे, बारीक असं कापलेलं आलं आणि लसूण खूप महत्त्वाचं आहे या कॉर्नच्या सूपमध्ये, मक्याच्या सूपमध्ये. तर त्याला मंद आचेवरती छान असं परतून घ्यायचं. आणि आपण एक कांदा देखील बारीक असा कापून घेतला. आलं आणि लसूण चांगला परतला की त्याच्यामध्ये तो कांदा आपण घालून घेतोय, त्याला देखील चांगलं परतून घ्यायचं. इथं फक्त त्याला परतून घ्यायचं आहे, आपल्याला इथे अजिबात त्याला लाल करायचं नाही. तर जिरी पावडर मी इथे घातलेली आहे आणि थोडंसं लाल तिखट घातलं आहे, कारण आपण जे कॉर्न वाटून घेतलेत त्याच्यामध्ये देखील वाटण शिल्लक ठेवलं होतं. तर मी आता भरपूर अशी मिरपूड घातलेली आहे, त्याने चव आपली द्विगुणित होते. तर इथे आपण काही भाज्या घातल्यात, त्याच्यामध्ये आहेत बीन्स आणि गाजर एकदम बारीक कापून घेतले आणि याच्यामध्ये कच्चे मक्याचे दाणे घातलेले आहेत. आणि आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये जे वाटण ठेवलं होतं थोडंसं, त्याच्यामध्ये कॉर्न फिरवून घेतले थोडंसं पाणी घालून, म्हणजे त्याची पेस्ट करून घेतली. ती पेस्ट देखील याच्यामध्ये घालून घेतली आणि आता पाणी घालायचं आहे. जेवढं आपल्याला सूप हवं आहे तेवढं अंदाजे पाणी घालायचं आहे. तर मी इथे 2 ग्लासभर पाणी घातलेलं आहे. मस्त हे सूप आपल्याला चांगलं उकळून घ्यायचं आहे, कारण जे मक्याचे दाणे आपण कॉर्न याच्यामध्ये घातलेले आहेत ते छान आपल्याला उकळून घ्यायचे आहेत. म्हणजे हे पाणी मस्त सूपचं उकळलं गेलं की ते त्याच्याबरोबर घातलेल्या भाज्या आणि मक्याचे दाणे देखील छान उकळले जातील. चवीनुसार मीठ घातले आणि सूप देखील उकळताना त्याच्यामध्ये कांद्याची पात आणि कोथिंबीर देखील घालून घेतलेली आहे. कांद्याची पात थोडीशी जास्त घालते अजून, आणि नंतर देखील सर्विंगच्या वेळेस आपण ते घालणार आहोत, पण फोडणीमध्ये देखील खूप छान लागतात. तर हे मस्त असं सूप आपल्याला छान असं उकळून घ्यायचं आहे. या पूर्ण भाज्या छान अशा शिजल्या जातील इथपर्यंत आपल्याला हे मध्यम आचेवरती छान असं उकळून घ्यायचे. तर याला छान अशी उकळी आली आणि याच्यातल्या भाज्या आणि मक्याचे दाणे कॉर्न छान शिजलेत. तर आता 1 चमचाभर मक्याचं मी पीठ घेतलेलं आहे, कारण आपलं सूप आहे ते छान असं घट्ट व्हावं, कारण पाणी आणि भाज्या वेगळ्या वेगळ्या दिसायला नकोत, व्हायला नकोत, म्हणून हे मक्याचं पीठ त्याच्यामध्ये पाणी घालून हे आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. आणि मक्याचं पीठ घातल्यानंतर छान असं ढवळत राहायचं आहे 2 मिनिट आणि मस्त त्याला उकळून द्यायचं आहे. छान असं आपलं सूप तयार झालेलं आहे. आता मक्याचं पीठ आपण पाण्यामध्ये मिक्स करून घातल्यानंतर, ती पेस्ट घातल्यानंतर मस्त असं सूप घट्ट असं तयार झालेलं आहे. तुम्ही बघू शकताय, पाणी आणि भाज्या वेगळ्या वेगळ्या दिसत नाही, त्याला छान बाइंडिंग आलेलं आहे. मस्त असं सूप दाटसर आपलं तयार झालेलं आहे. सूप तयार झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये पुन्हा एकदा छान अशी कोथिंबीर आणि हिरवीगार कांद्याची पात बारीक कापून घातलेली आहे. तर मस्त शेवटी आपलं छान असं फायनली सूप तयार झालेलं आहे.
गरमागरम सूप प्यायला खूप छान वाटतं आणि कॉर्नच्या बिर्याणीसोबत देखील खूप छान लागतं. छान असं कॉम्बिनेशन आहे. तुम्ही नक्कीच कोशिंबिरीच्या ऐवजी या पद्धतीने कॉर्नचं सूप करून पहा. कसं वाटलं आहे गोल्डन फूड रेसिपीज अँड ब्लॉग्सला कळवायला मात्र विसरू नका. सर्विंग बाउलमध्ये सर्व करूयात. तुम्ही बघू शकता, बघून देखील खूप छान वाटते आणि चवीला तर अतिशय दर्जेदार झालेला आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच नवनवीन रेसिपीसोबत, ब्लॉगसोबत. तोपर्यंत नमस्कार. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं धन्यवाद.